आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजपच्या बंडखोर उमेदवाराचं तगडं आव्हान उभं राहिल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानामध्ये उतरतायत। महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री नाशिक, शिर्डी आणि जळगाव इथे बैठका घेतील। विविध शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्यात। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, ही गणित अवघड कशी बनली आहेत आणि मुख्यमंत्री कुठे कुठे आज दौरा करतील? ज्ञानदा, महायुतीचे 2 उमेदवार आहेत, म्हणजे ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे एक उमेदवार आहेत आणि दुसरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत। ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात ही लढाई होती, मात्र आता महायुतीमध्येच 2 उमेदवार असल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे। दुसरीकडे प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि अशा वेळेस रणनीती आखण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आज दुपारी 2 वाजता नाशिकमध्ये एक बैठक होणार आहे। नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजे 24,000हून अधिक मतदार आहेत, त्यामुळे नाशिकची बैठक होईल। त्यानंतर अहमदनगरमध्ये जास्त मतदार आहेत, त्यामुळे तिथे मुख्यमंत्री जाणार आहेत। लोणीमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्या पाठोपाठ सायंकाळी जळगावमध्ये बैठक होईल। या जळगावच्या बैठकीमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3ही जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही आता महायुतीने प्रतिष्ठेची केलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो फटका बसलेला होता, त्यातून धडा शिकून आता मुख्यमंत्र्यांनी आपली स्वतःची रणनीती आखलेली आहे। त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।